आजचा आमचा वचनाचा टॉपिक हा आहे की आम्हाला आमची ओळख किती आहे, म्हणजे आम्ही स्वतःला किती ओळखतो किंवा आमची ओळख काय आहे. आम्ही किती लोकांना स्वतःबद्दल माहिती आहे, म्हणजे किती लोक स्वतःबद्दल जाणतात की मी कसा आहे. आणि काही काही लोक असतात ते स्वतःला खूप कमी लेखतात, काही काही लोक असतात ते स्वतःला खूप उच्च लेखतात. आपण म्हणतो की अक्कल तर काय नाही, येत तर काय नाही, पण स्वतःला खूप भाव खातो. किंवा काही काही लोक स्वतःला एवढं कमी लेखतात की म्हणजे त्यांनी बोलतानासुद्धा आम्हाला कळतं की त्यांच्यामध्ये अजिबात कॉन्फिडन्स नाही, त्यांच्यामध्ये अजिबात करेज नाही आहे. तर बरेचदा आम्ही आपली जी लोकं असतात किंवा बाहेरची लोकं आमच्याकडे जशी बघतात तसं आम्ही आमच्याबद्दल एक ओपिनियन बनवलेलं असतं. म्हणजे आम्ही स्वतःचं ओपिनियन विसरून जातो आणि लोक आम्हाला जे लेबल लावतात किंवा लोक आमच्याबद्दल जे बोलतात ते आम्ही स्वतःला त्या दृष्टीने आम्ही स्वतःकडे बघत असतो. एक छोटासा मुलगा, समजा एक छोटासा मुलगा आहे आणि त्याला घरातनं नेहमी नकार मिळत असेल. एखादा मुलगा काळा असेल. आता आपल्या चर्चमध्ये एक उदाहरण असं झालं की 3 मुली आहेत एका बाईला, आणि तिची जी मधली मुलगी आहे ती थोडीशी सावळी आहे. तर तिला तिच्या शाळेमधनं मुली असं बोललं की तू बहुत काली दिखती आहे, तू बहुत काली आहे, तू बहुत काली आहे. आणि मग ती मुलगी, आता आम्ही विचार करतो की का रागराग करते, का चिडचिड करते, का सगळ्यांना शिव्या देते, का सगळ्यांना मारते, घरात कुणाशी पटत नाही. कारण तिला जे लेबल तिच्या शाळेमध्ये त्या पोरींनी दिलेलं आहे, तिच्या ज्या मैत्रिणींनी दिलं आहे, तिच्या मनामध्ये ते कुठंतरी रुतलेलं आहे की मी काळी आहे. सो तिने स्वतःला, ती दिसायला खूप स्मार्ट आहे पण मी काळी आहे हे जे ती घेऊन जगती आहे ते आता तिच्या मनातनं काढणं खूप जरुरी आहे. किंवा एकाच घरात आपल्या चर्चमध्ये एक उदाहरण असं होतं की एकाच घरात एक मुलगा होती, एक मुलगी होती. मुलगी खूप हुशार होती, खूप हुशार होती. आणि मग ती IAS ची परीक्षा तिने पास दिली. ती IAS ची परीक्षा पास झाली, ती आता दिल्लीला ट्रेनिंग घेते. पण मुलगा जो होता तो थोडासा अभ्यासामध्ये कच्चा होता. मग नेहमी या दोघांची कंपॅरिझन होत राहायची. वडील नेहमी बोलायचे की मुलगी बघा किती शिकती आहे आणि बघ तू. आणि मग त्या मुलाच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्यांनी कटाकटी कसं तरी 12वी पास झाला. आणि त्याच्यानंतर परत त्याच्यापुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह होतं की आता मी काय करू, कारण मला काहीच येत नाही. आणि जेव्हा कंपॅरिझन एकाच घरामध्ये होती की एका समजा मुलीला 12वीमध्ये 95% आहेत आणि मुलाला समजा 60% गाठण्याची पण त्याची कुवत नाही आहे. तर मग अशा वेळी अशी जी मुलं असतात किंवा अशी जी लोकं आहेत ती लोकं एकदम डिप्रेशनमध्ये जायला लागतात. किंवा मुलगा मुलगी असेल, मुलीला शिकायचं असेल तर मुलाच्या शिक्षणाला पहिला प्रेफरन्स दिला जातो आणि मग मुलीला बोललं जातं तुला काय शिकून करायचं आहे, काय सासरी जाऊन तिथं धुणं भांडी तर करायचं, सासर तर तुला सांभाळायचं आहे. आणि मग कितीतरी मुली त्यांचं शिक्षणाचं जो त्यांना इच्छा असते ते त्यांना सोडून द्यावं लागतं. आणि मग बरेचसे आयुष्य अशी उद्ध्वस्त होतात, कारण आयुष्यभर तिच्या मनामध्ये असं वाटतं की मी शिकू शकले असती, मी मोठी अधिकारी बनू शकली असती, मी काहीतरी आयुष्यात करू शकली असती, पण माझ्या घरच्यांनी मला शिकून दिलं नाही. आणि मग एक आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होत जातं. तर आमचा भूतकाळ असतो, आमचे अनुभव असतात, आमची मित्रमंडळी असतात, आमची नातेवाईक असतात आणि आमची जी आजची स्थिती असते, आमच्याबद्दल नेहमी आम्हाला कोणी ना कोणी काहीतरी सांगत असतं आणि मग त्याच्याने आम्ही आमचं मत बदलवत असतो. समजा आम्ही एखाद्या दिवशी एखादा ड्रेस असा घातला आणि लोकांनी आम्हाला सांगितलं की काय दिसते, काय ड्रेस घातला आहे, तर झाला आमचा पूर्ण दिवस वाया जातो, कारण आम्हाला असं वाटतं की मी चांगली दिसत नाही. आणि मग इंटरनेटमुळे त्याच्यामध्ये अजून भर पडलेली, कारण इंटरनेटवर जे पण किंवा जे एक आम्हाला दाखवलं जातं की गोरं असलं की तुम्ही सुंदर आहे, तुम्ही खूप शेपमध्ये असलं की तुम्ही निरोगी आहे, किंवा तुमच्याकडे पोझिशन असेल तर तुम्ही सोसायटीमध्ये चांगले लोक आहात. तर हे जे इन्फॉर्मेशन आम्हाला जे इंटरनेटच्या द्वारे मिळते ज्याच्यामुळे आम्ही आमचं मत बनवतो स्वतःच्या विषयी, आणि मग आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेच नाही आहे या जगाच्या या रेसमध्ये, आम्ही कुठेच नाही आहे, आमची गिनतीच होत नाही आहे. आणि मग एक स्वतःबद्दल एक निराशा किंवा स्वतःबद्दल एक लो सेल्फ एस्टीम ज्याला म्हणतात तो यायला लागतो. आणि मग प्रश्न असा आहे की आम्ही स्वतःला किती ओळखतो, आम्ही स्वतःबरोबर राहतो
आम्ही स्वतः जगतो, तर आम्ही स्वतःला किती ओळखतो, आम्हाला स्वतःबद्दल किती ज्ञान आहे, ज्याला आम्ही म्हणू शकतो की सेल्फ परसेप्शन आमचं काय आहे, आमच्या नजरेमध्ये आमची किंमत किती आहे, मी सेल्फ वर्थ किती आहे, किंवा आम्ही स्वतःचा किती आदर करतो, आम्ही सेल्फ एस्टीम किती आहे आमच्याकडे. तर स्वतःला किती ओळखतो, आमची स्वतःच्या नजरेमध्ये किंमत किती आहे, आणि आम्ही स्वतःचा किती आदर करतो. आम्ही स्वतःला हरलेले समजतो, तर आमच्या प्रत्येक कृतीमध्ये आम्ही हरलेले असतो. एकदा हार स्वीकार केली की मी हरलेला आहे, मी निराश आहे, माझं काही होऊ शकत नाही, एकदा आम्ही स्वतःवर अशी लेबलं मारली की मग आमच्या प्रत्येक कृतीमध्ये आम्ही जे स्वतःबद्दल विचार करतो ते दिसून येत राहतं. जेव्हा आम्ही स्वतःला पीडित समजतो, काही लोकांवर काही असे लोक असतात ज्यांना लहानपणी त्यांच्यावर अत्याचार झालेले असतात घरामध्ये, किंवा त्यांना सेक्शुअली अब्यूज केलेलं असतं. मग आम्ही स्वतःला पीडित समजलं ना की आयुष्यभर आम्ही पीडित असतो. मग जे नाही पिडणारे असतात ते पण आम्हाला पिडून जातात, कारण मी स्वतःला पीडित करत राहतो आणि मग लोक आम्हाला येऊन पिडतात. तर स्वतःमध्ये काही चांगले दिसत नाही तर जगाला पण दिसणार नाही. तुमचे जे लपलेले गुण आहे, तुमचे टॅलेंट आहे, हे तुम्हालाच माहिती असतं. जग जसं आम्हाला लेबल करतं तसं आम्हाला वाटतं की आम्ही तसेच आहोत. तर स्वतःला जर तुम्ही कचरा समजाल तर लोक तुम्हाला कचरपट्टी करायला तयार आहेत, सगळा कचरा आणून तुमच्या आयुष्यात टाकायला तयार असतात. तर आमच्या जीवनात समजा जर लहानपणी काही वाईट गोष्ट घडली असेल, काही वाईट झालं असेल, त्याचा जीवनात आमच्या पूर्ण जीवनामध्ये त्याचा परिणाम आम्हाला भोगत असतो. म्हणजे आयुष्यामध्ये कधी लहानपणी अशी घटना घडते जी वाईट असते, खूप वाईट असते, आणि मग ती घटना आमच्या हृदयावर एवढी कोरलेली असते की ती प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये ती घटना आम्हाला आठवत राहते, आणि ती भूतकाळात झालेली घटना आमचा वर्तमान काळ आणि आमचा भविष्यकाळ पूर्णपणे नष्ट करून टाकते किंवा पूर्णपणे बदलून टाकते. तर तो भूतकाळ असून सुद्धा आम्ही तो भूतकाळ आजही वर्तमान काळात जगत असतो. तर खूपदा आमची स्वतःविषयीची मतं खूप वाईट असतात, आणि ज्यांना ती माहिती स्वतःविषयी मिळत असते ती चुकीची असते. म्हणजे स्वतःविषयी आम्ही खूप चांगले असतो, पण लोक आम्हाला सारखं तू वाईट आहे, तू असाच आहे, तू तसाच आहे, तुझं काही होऊ शकत नाही. जेव्हा अशी लेबलं किंवा चुकीचे आळ आमच्यावर घेतले जातात तेव्हा आम्ही आमच्याबद्दलचं एक मत बनवतो. आम्ही चांगले असतो, आम्ही खूप चांगले असतो, पण कारण लोक आमच्यावर ब्लेम करत असतात. मग जी चुकीची माहिती आम्हाला आमच्याविषयी जगाकडनं मिळते किंवा लोकांकडनं मिळते त्याच्यावर आम्ही आमचं स्वतःचं मत बनवतो, आणि मग जिथून ती माहिती मिळते ती जागा चुकीची असते किंवा ती कायदेशीर नसते. म्हणजे ज्यांना आमच्या जीवनाविषयी काहीच माहीत नसतं असे लोक आमच्या जीवनाला शेरा मारून मोकळे होतात, किंवा ज्यांना माझ्या जीवनामध्ये बोलण्याचा अधिकारच नाही आहेत, ते माझ्या आयुष्यात कुठेच नाही आहेत, ते लोक माझ्या जीवनाविषयी असं काही बोलून जातात आणि मग ते माझ्या हृदयामध्ये रुतून बसतं. पण नंतर आपल्याला असं विचार केलं पाहिजे की अरे, ज्याला अधिकारच नाही माझ्या जीवनामध्ये बोलायचा किंवा ज्याला माझ्या जीवनाची ABCD माहीत नाही आहे, त्या माणसाच्या मताचा मी किती विचार केला पाहिजे. तर आजपासून आपल्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन स्वतःला बदलला पाहिजे, आणि तो कसा बदलायचा तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. तो जो आमची खरी माहिती ठेवतो, कोण ठेवतो आमची खरी माहिती? ज्यांनी आम्हाला या जगामध्ये पाठवलं आहे, तो आमची खरी माहिती ठेवतो, तो आम्हाला खऱ्या अर्थाने जाणतो. परमेश्वर हृदय जाणणारा परमेश्वर आहे. खूपदा असं होतं की आम्ही एखादं असं वाक्य बोलतो, दुसरा त्याचा गैरसमज करून घेतो, आणि आपण त्याला सांगत असतो की मला त्या बोलण्याच्या मागे माझा तो हेतू नव्हता, मला ते बोलायचं तसं बोलायचं नव्हतं, आणि मग आम्ही प्रूव्ह करत राहतो, पण तो पुढचा गैरसमज करून मोकळा होतो, भांडणं करून मोकळं होतो. पण आमच्याकडे एक असा सोर्स आहे, असं स्थान आहे की जो आमच्याबद्दल इत्तमभूत माहिती जाणतो, तो एंडपासून आधी जाणतो, शेवटापासून सुरुवात जाणतो. असा एक परमेश्वर आहे
की जो आईच्या गर्भात असल्यापासून आम्हाला बघतो, आम्हाला जाणतो आणि ज्याला आमच्या जीवनाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे, तो काय बोलतो हे जाणणं जास्त जरुरी आहे. आमच्या जीवनामध्ये बोलण्याचा कुणालाच अधिकार नाही आहे, कारण आम्हाला जीवन कुणीच दिलेलं नाही. आम्हाला जीवन कुणी दिलं आहे? देव बाप, ज्यांनी आम्हाला जीवन दिलं, ज्यांनी आम्हाला बनवलं, जगामध्ये घेऊन आला आणि आमची खरी स्थिती आणि आमच्यासाठी त्याच्या काय योजना आहेत फक्त तो जाणतो. सो खरी माहिती कोण देणार? देव. खरा आमच्या जीवनाविषयी बोलण्याचा अधिकार कुणाला आहे? देवाला आहे. तर बाकीचे लोक आमच्या जीवनाविषयी काय विचार करतात किंवा काय बोलतात याला किती महत्त्व द्यायचं हे आमच्यावर आहे. कदाचित आम्ही स्वतःला जितके ओळखत नसू, देवबाप आम्हाला जास्त ओळखतो आणि म्हणून वचन सांगतं, तुझ्या मनामध्ये विचार यायच्या आधी परमेश्वर जाणतो की तू काय विचार करणार आहे. तुझ्या ओठामध्ये शब्द येण्याच्या आधी परमेश्वर जाणतो की तू काय बोलणार आहेस. तर असा परमेश्वर जर आमच्या जवळ आहे, जो आम्हाला जन्माला घालायच्या आधीपासून जाणतो की आम्ही कसे असणार आहोत. आमेन. तर आज येशू आमच्याविषयी काय विचार करतो हा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही स्वतःविषयी काय विचार करतो किंवा जग आमच्याविषयी काय विचार करतं किंवा आमचे स्वतःचे लोक आमच्याविषयी काय विचार करतात, याच्यापेक्षा ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं, ज्यांनी आम्हाला जीवन दिलं, ज्याच्या आमच्याविषयीच्या योजना आमच्या भल्याच्या आहेत, तो येशू आमच्याबद्दल काय बोलतो हे जाणणं जास्त जरुरी आहे. मग येशूने आम्हाला स्वीकार केले आहे. पहिलं पेत्र दुसरा अध्यायचा 9वं वचन आम्हाला खूप गोष्टी सांगून जातं. पेत्राचे पहिल्या पत्राचा दुसरा अध्यायचं 9वं वचन आम्हाला हे सांगतं, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रकट करावे. तर इथे लिहिलेलं आहे की 4 गोष्टी इथे सांगितलेल्या. तुम्ही एक निवडलेला वंश आहे. कुणी निवडलं आहे आम्हाला? परमेश्वराचे लेकरं म्हणून कुणी निवडलं आहे? परमेश्वराने. तर तुम्ही काय आहे निवडलेला? बघा, जेव्हा या जगामध्ये सगळीकडे खूप सारे जातीचे वंशाचे लोक होते, पण इस्रायल हे राष्ट्र आणि यहुदी हे लोक आज पण परमेश्वराचे लोक म्हणून निवडलेले आहेत किंवा बोलले जातात की ते देवाचं राष्ट्र आहे आणि ते देवाचे लोक आहेत. तर परमेश्वराने सगळ्या मानवजातीमधनं यहुदी राष्ट्राला किंवा यहुदी लोकांना आपले लोक म्हणून निवडलं होतं. त्याच्यानंतर ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वीकार केलं ते लोक पण परमेश्वराचे निवडलेले वंश झाले. राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र आणि मोलाने मिळवलेले असे आम्ही लोक आहोत. तर निवडलेला वंश म्हणजे पूर्ण आयुष्यभर आम्ही दुसऱ्यांनी आम्हाला स्वीकारावं म्हणून धडपडत असतो. कळालं? दुसऱ्यांना आम्ही चांगलं वाटावं, दुसऱ्यांनी आमच्याशी चांगलं बोलावं, दुसऱ्यांना आम्ही चांगलं दिसावं म्हणून आयुष्य जातं आम्ही दुसऱ्यांना आनंदी करण्यात किंवा दुसऱ्यांना समाधानी करण्यात. आमचे नातेवाईक, आमची मुलं, मित्र, इतकंच काय दुश्मनांना पण आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्यात आमचं पूर्ण आयुष्य जातं. मग लोकांनी आम्हाला स्वीकारावे म्हणून आम्ही आमचे कपडे घालायची पद्धत बदलतो, आम्ही आमचं खाणं पिणं बदलतो, इवन कुठली गाडी घ्यायची, कुठं राहायचं, कसं बोलायचं, काय करायचं, कसं वागायचं, हे आम्ही लोकांना कसं चांगलं वाटेल तसं आम्ही स्वतःला बदलायला लागतो. आणि मग दुसऱ्यांनी आम्हाला स्वीकारावं म्हणून आम्ही एवढं महत्त्व का देतो? घरामध्ये सुद्धा आईबापांनी आम्हाला स्वीकारावं म्हणून आम्ही किती गोष्टी करतो. नवऱ्यानी बायकोला स्वीकारावं म्हणून ती बायको काय करत नाही, ती स्वतःचं पार झाडू पोछा करून टाकते की नवऱ्यानी मला चांगलं म्हणावं, सासू सासऱ्यांनी मला चांगलं म्हणावं म्हणून आमचं पूर्ण आयुष्य आम्ही घालवतो. तर बेसिकली दुसऱ्यांनी आम्हाला स्वीकारावं म्हणून आम्ही इतकं महत्त्व का देतो? कारण कोणीच आम्हाला स्वीकार करते
कोणी आम्हाला स्वीकार करते ही भावनाच आम्हाला आनंददायक असते. कोणी जसं आम्ही आहे तसं स्वीकारलं तर आम्हाला जास्त बरं वाटतं. की कोणी म्हटलं की तू जसं आहे तसंच मला आवडतो, की तू जशी आहे तशीच मला आवडते, तशीच मी तुझ्यावर प्रेम करतो, तर आम्हाला ती भावना खूप चांगली वाटते. कारण मग आम्हाला स्वतःला बदलायला लागत नाही. पण जेव्हा लोकांनी स्वीकारावं म्हणून आम्ही स्वतःला मध्ये बदल करायला लागतो आणि मग मनाच्या विरुद्ध जाऊन आम्ही खूप साऱ्या गोष्टी करतो, मग ते जीवन आम्ही स्वतःसाठी किंवा देवासाठी जगत नाही, तर ते आम्ही दुसऱ्यांसाठी जगायला सुरू करतो. मग जेव्हा लहानपणापासून जो मॉनिटर बनतो त्याची कॉलर ताट असते, जो कॅप्टन बनतो तो भाव खाऊन जातो आणि मग आम्हाला वाटत असेल की मी सुद्धा कॅप्टन बनू शकलो असतो, मी सुद्धा मॉनिटर बनू शकलो असतो. आणि मग एक डाऊन द लाईन आमच्या मनामध्ये एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स तयार होतं की मला डावललं गेलं, मी माझी कपॅसिटी असूनसुद्धा मी करू शकलो नाही. आणि मग तो जो कॉम्प्लेक्स आमच्या जीवनामध्ये निर्माण होतो तो आयुष्यभर आमच्या जीवनामध्ये राहतो. आणि मग जेव्हा लोक आम्हाला स्वीकारतात जेव्हा लोक आम्हाला स्वीकारतात तेव्हा आमच्या नजरेमध्ये आमची किंमत वाढते. म्हणजे जेव्हा लोक आम्हाला आदर द्यायला लागतात, मान द्यायला लागतात, जेव्हा लोक आम्हाला प्रेम करायला लागतात, त्यावेळेस जाऊन आमच्या नजरेमध्ये आम्ही चांगले बनतो. जर लोक आम्हाला निग्लेक्ट करतात, लोक आम्हाला नजरअंदाज करतात, लोक आम्हाला सोडून जातात, लोक आम्हाला भले बुरे बोलतात किंवा आमच्यामधले दोष काढत राहतात, मग आम्ही स्वतःला दोषी समजत राहतो, स्वतःला एक उदासीनतेमध्ये घेऊन जातो. म्हणजे जर लोकांनी स्वीकारलं तर मी आनंदी आणि लोकांनी नाही स्वीकारलं तर मी दुःखी. एक असं इक्वेशन आमच्या जीवनामध्ये राहत जातं. आणि पण ज्याने आम्हाला बनवले तो आम्हाला सांगतो की मी तुला निवडले नाही, तू मला निवडले नाही तर मी तुला निवडलं आहे. ज्याने आम्हाला बनवलं तो परमेश्वर, तो देव आम्हाला काय सांगतो, या पूर्ण जगाच्या लाखो करोडो आबादीमधून, लोकसंख्येमधून मी तुला निवडलं आहे. तू माझ्याकडे नाही आला, मी तुझ्याकडे आलो आणि मी तुला निवडलं. म्हणून वचन सांगतं की परमेश्वराने पहिल्यांदा आम्हाला प्रेम केलं आणि ज्याला त्यांनी निवडलं त्याच्यावर ते प्रकट केलं, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा टाकला आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आम्ही हे जाणू शकलो की परमेश्वराने आम्हाला निवडलं आहे आणि परमेश्वराने आम्हाला स्वीकारलेलं आहे. आमेन. तर परमेश्वराच्या नजरेमध्ये आम्ही राजकीय याजक वर्ग, राजेपण आणि याजकपण, म्हणजे आमच्याकडे अधिकार पण आहे आणि आमच्याकडे पॉवर पण आहे. आमेन. आमच्याकडे अधिकार पण आहे, आमच्याकडे सामर्थ पण परमेश्वराने दिलं. आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही पवित्र जन आहात. जग आम्हाला किती पण पापी समजो, परमेश्वराच्या नजरेमध्ये आम्ही कोण आहे, पवित्र. किती लोक आम्हाला दोष देतात, कितीतरी वेळा आम्ही चांगलं करूनसुद्धा लोक आमचे दोषच काढत राहतात. तू इथे चुकला, 10 वर्षापूर्वी केलेली चूक लोक आम्हाला सारखी इथे चुकला, तिथे हे केलं, तिथे हे केलं, आम्हाला नेहमी दोष देत राहतात. पण परमेश्वराच्या नजरेमध्ये आम्ही कोण आहे, पवित्र जन. पवित्रचा अर्थ कळतो, जितका परमेश्वर पवित्र आहे, मतलब परमेश्वराने कधीच कुठलं पाप केलं नाही. परमेश्वर म्हणतो मी माझ्या नजरेतून जेव्हा तुम्हाला बघतो तेव्हा मी तुम्हाला येशूसारखं बघतो. येशू जसा माझा पुत्र आहे तसा तुम्हाला पण मी पुत्र बनवलं आहे. तर येशू जितका पवित्र आहे तितकंच पवित्र मी तुम्हाला बघतो. तिसरी गोष्ट बोलतं की तुम्ही मोलाने विकत घेतलेले विशेष लोक आहात. पूर्वी गुलाम लोकांचा बाजार भरायचा आणि मग गुलाम लोकांना असं जसं आपण सब्जी मंडीमध्ये किंवा फ्रूट्सचे कसा बाजार असतो तसं असा बाजार असायचा. मग जो गुलाम धट्टाकट्टा आहे, जो गुलाम तरुण आहे, जो गुलाम दिसायला चांगला आहे त्याला चांगलं मोल दिलं जायचं. म्हणजे लिटरली बाजार भरायचा. त्याच्यामध्ये बायका पण असायच्या आणि मग त्यानुसार त्या गुलामाची, त्या दासाची किंमत ठरवली जायची. पण येशूनी आमची किंमत काय दिली, येशूनी आम्हाला स्वीकारण्यासाठी किंवा येशूनी आम्हाला निवडलं ती आपली प्राणाची आहुती देऊन. येशू ख्रिस्तानी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब त्या क्रूसावर सांडला आणि आम्हाला काय घेतलं आहे, विकत घेतलं आहे. सो आम्हाला विकत घेण्यासाठी येशू ख्रिस्ताला काय करावं लागलं, स्वतःचं रक्त सांडावं लागलं. म्हणजे आम्ही किती मौल्यवान आहोत. लोकांनी आम्हाला एकदम आमचं
व्हॅल्युएशन 0 जरी केलेलं असेल, लोक आम्हाला किंमतच देत नसतील, आम्हाला गिनतच नसतील, तरी लोकांनी काय किंमत द्यावी याला आम्हाला किंमत द्यायची नाही आहे. येशू ख्रिस्तानी मला मोलाने विकत घेण्यासाठी काय किंमत दिली ती किंमत मला बघायची, आणि मग येशूच्या नजरेमध्ये मी किती मौल्यवान आहे हे मला कळलं पाहिजे. आमेन. तर येशूने आम्हाला, जर येशू आम्हाला त्याचे रक्ताची किंमत देऊन जर खरेदी करतो, तर आम्ही सामान्य असू शकतो, एक सर्वसाधारण जनरल पब्लिक असू शकतो? नाही. वी आर एक्स्ट्राऑर्डिनरीली एक्स्ट्राऑर्डिनरी. जस्ट रिमेंबर वन थिंग, आम्ही सर्वसामान्य लोक नाही आहोत, आम्ही विशेष लोक आहोत, परमेश्वराने निवडलेले, परमेश्वराने आम्हाला खरीदलेलं आहे त्याच्या रक्ताद्वारे, अशी आम्ही लोक आहोत. आणि मग येशूने आम्हाला आमची जे काही आहे, आमच्यामध्ये व्यंग आहेत, आमचा चांगला स्वभाव नाही आहे, आमच्याकडे खूप सारे चुका आहेत, आम्ही पापं केलेली आहेत, आम्ही असुरक्षित फील करतो, आम्ही कमजोर आहोत, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही अपरिपक्व आहोत, पण या सगळ्या पॅकेजबरोबर परमेश्वराने आम्हाला काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. ज्यांनी मला बनवलं, ज्यांनी मला या जगामध्ये पाठवलं, तो म्हणतो तू जशी पण आहे, तुझा स्वभाव वाईट आहे, तू कमजोर आहे, पापं केलीत, हे झालं आहे, ते झालं आहे, आय डोंट केअर अबाउट दॅट. आय लव्ह यू अँड आय हॅव ॲक्सेप्टेड यू ॲज यू आर. परमेश्वर आम्हाला म्हणतो की मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे की तू कशी आहेस, तू जशी आहे तशी माझी आहेस, तसंच मी तुला स्वीकारलेलं आहे ना. ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम काय असू शकतो? आणि मग जसे पण आम्ही आहेत, परमेश्वर आम्हाला स्वीकारतो ना. येशू ख्रिस्त कधी, जर तुम्ही मॅथ्यू, मार्क, लूक आणि योहान जर वाचलं, तर त्यातमध्ये तुम्ही बघाल की येशू ख्रिस्त कधी मोठ्या याजक वर्गाबरोबर किंवा राजांबरोबर बसलेला बघितलं नाही. येशू ख्रिस्त कुणाबरोबर चालायचा आणि राहायचा आणि खायचा प्यायचा माहिती आहे? टॅक्स कलेक्टर, सगळ्यात मोठे पापी, वेश्या, ज्यांना टाकून दिलं आहे, ज्यांना समाजाने एक लेबल मारलं की सगळ्यात पापी कोण असेल तर त्याने येशू ख्रिस्त कुणाबरोबर असायचा? अशा लोकांबरोबर असायचा. तो चर्च ज्यांच्याबरोबर आम्ही राहतो त्याच्याने आमची किंमत वाढत नाही. परमेश्वराने जर आम्हाला जसे आहे तसे स्वीकारलं आहे, तर लक्षात ठेवा आमची किंमत परमेश्वराच्या नजरेमध्ये खूप मोठी आहोत. तर पहिली गोष्ट ही समजून घ्या की आम्ही किमती आहोत. काय आहोत? जगाने आमची किंमत काय केली माहीत नाही, पण परमेश्वराच्या नजरेमध्ये आम्ही काय आहोत? किमती आहोत. पैशामध्ये आमची किंमत करू शकत नाही, वस्तूमध्ये, पैशामध्ये, प्रॉपर्टीमध्ये आमची किंमत होऊ शकत नाही, कुठल्याच व्यक्तीची किंमत पैशामध्ये होऊ शकत नाही. माणसाची किंमत कधीच पैशात किंवा मौल्यवान गोष्टींमध्ये होऊ शकत नाही. तर मग आमची किंमत काय आहे? आमच्यासाठी कोण काय द्यायला तयार आहे ती आमची किंमत आहे. जेव्हा कुणाला किडनॅप केलं जातं, समजा किडनॅप, जे श्रीमंत लोक असतात त्यांच्या मुलांना, बायकोला किंवा कुणाला तरी किडनॅप केलं जातं, आणि मग ते किडनॅपवाला जो असतो तो देणाऱ्याची किती ऐपत आहे, आणि ज्या व्यक्तीला किडनॅप केलं आहे त्या व्यक्तीबद्दल तेवढे पैसे देऊ शकतो की नाही तेवढं तो मागतो. बरोबर? ज्याच्याकडे 10 लाख द्यायची ऐपत नाही त्याला किडनॅपर बोलला 10 करोड दे, तर तो देऊ शकेल का? नाही. तर विचार करा की आमची किंमत काय आहे आणि मग ती द्यायला कोण तयार होतं हे सुद्धा बघणं जरुरी आहे. आणि म्हणून करंथीकराचं पहिल्या पत्राचं 7वं अध्यायाचं 23वं वचन हे सांगतं की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, मनुष्याचे दास बनू नका. तर येशू ख्रिस्ताने आम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. आमची किंमत खूप मोठी आहे. आणि मग येशूने आम्हाला सैतानाच्या कब्जामधनंच, म्हणजे सैतानाने समजा आम्हाला किडनॅप केलं होतं आणि शैतानाने सांगितलं होतं की येशू ख्रिस्ताचे रक्ताची किंमत दिल्याशिवाय मी या व्यक्तीला सोडणार नाही. आणि येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताची किंमत, म्हणजे एका प्राणासाठी त्यांनी एक प्राण दिला. म्हणजे शैतानाने हे नाही मागितलं की मला पैसा दे, प्रॉपर्टी दे, हे दे, ते दे. शैतानाने बोलला, देवा तुझा जर हे लेकरू पाहिजे असेल तर तुझ्या लेकराची किंमत द्यावी लागेल. आणि पिता मला खरेदी करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पुत्राला क्रुसावर दिलं, त्याच्या पुत्राचं बलिदान करून त्यांनी मला खरेदी केलं.
तर आम्ही मौल्यवान आहोत की नाही आहोत? ज्यांनी पृथ्वी स्वर्ग बनवला तो परमेश्वराचा पुत्र माझ्यासाठी मेला, तर माझी किंमत किती मौल्यवान आहे? तर लक्षात घ्या प्रियांनो की आज आम्हाला स्वतः आपण किती मौल्यवान आहोत देवाच्या नजरेमध्ये हे जाणणं खूप जरुरी आहे. आणि मग नेहमी स्वतःच्या नजरेने पण नाही, लोकांच्या नजरेने पण नाही, पण परमेश्वराच्या नजरेमध्ये आमची किंमत आम्हाला जाणली पाहिजे. जगाच्या नजरेत आम्ही काहीच नसू ना, लोक आम्हाला गिनतच नाहीत, अजिबात नाही, आमची किंमतच करत नाहीत, पण त्यांच्या किमतीची आम्हाला किंमत करायची नाही. मला तेच सांगायचं तुम्हाला, आम्ही येशूच्या नजरेमध्ये किती उंच आहोत ते आम्हाला बघायचं. दुसरी गोष्ट, आम्ही योग्य आहोत. यू आर कॅपेबल. आम्ही राजकीय याजक वर्ग आहे. परमेश्वराने आम्हाला राजकीय याजक वर्ग बनवलेला आहे. राजकीय याजक वर्ग मतलब राजा पण आणि याजक पण. पूर्वीच्या जमान्यामध्ये याजक लोकांची 2 कामं होती. एक काम हे होतं की याजक लोकच फक्त पवित्र अतिपवित्र स्थानामध्ये वर्षातून एकदा परमेश्वराची ती जी संदूक ठेवलेली होती तिथे जायचं त्यांना परमिशन असायची. म्हणजे याजक वर्ग असा होता की तेच फक्त परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकायचे. आणि दुसरी गोष्ट याजक वर्गासाठी ही होती की बाकीच्या लोकांच्या ज्या पण प्रार्थना आहेत, बाकीच्या लोकांची जे पण बलिदानं केलेली आहेत, ती बलिदानं घेऊन ते रक्त घेऊन अतिपवित्र स्थानामध्ये परमेश्वरासमोर सादर करायचं. तर याजक वर्गाला खूप मोठं स्थान होतं. राजांपेक्षा याजक वर्ग त्यावेळेस ॲक्च्युली याजक वर्गच देश चालवायचा. त्यावेळेस परमेश्वराने राजे दिलेच नव्हते, याजक वर्गच न्याय करायचे, याजक वर्गच सगळं काही करायचे. तर परमेश्वराने आम्हाला याजक बनवलेला आहे आणि आम्हाला आता कुठल्याही मध्यस्थीची जरूरत नाही आहे. आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये कधी पण जाऊ शकतो, कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आमची सगळी पापं माफ झालेली आहेत. आणि आम्ही जसं आम्ही प्रार्थना करतो, येशूचं नाव घेतो, इमिजिएटली आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जातो. तर लक्षात ठेवा की परमेश्वराने आम्हाला त्याच्या उपस्थितीचा अनुभव कुणाच्या दुसऱ्याच्याद्वारे दिलेला नाही आहे. पूर्वी याजकांच्याचद्वारे परमेश्वराकडे जायला लागायचं, कारण एक मध्यस्थी होती. डायरेक्टली लोक जात नव्हती, डायरेक्टली लोकांकडे बायबल नसायचं. आज आमच्याकडे बायबल आहे, ते जे सांगतील, ते जे ऐकवतील तेच ऐकायला लागायचं. आज आम्हाला परमेश्वराने एवढा मोठा अधिकार दिला आहे की आम्ही डायरेक्टली परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकतो. आज आमच्याकडे परमेश्वराची वचनं आहेत. आणि दुसरी गोष्ट, आम्ही दुसऱ्यांच्या प्रार्थना किंवा आमच्या प्रार्थना आम्ही डिरेक्टली देवाकडे पोहोचू शकतो. तर परमेश्वरासाठी लोकांची सेवा करण्यासाठी पण आम्हाला परमेश्वराने निवडलेलं आहे. आणि मग लॅटिनमध्ये याजक या शब्दासाठी ब्रिज हा शब्द येतो. आणि मग याजक हा देव आणि लोकामधला काय आहे? ब्रिज आहे. तर लक्षात घ्या प्रियांनो, तुम्ही असे तसे लोक नाही आहेत, तुम्ही जग आणि देव याच्यामधले काय आहात? म्हणजे जगाला देवाकडे घेऊन येणारे लोक आहात. मोठी गोष्ट आहे की नाही आहे? देव मोठा आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही ऑलरेडी आहोत. आता लोकांच्या प्रार्थना, लोकांच्या विनंत्या, लोकांना स्वतः आम्ही देवाकडे घेऊन येत आहोत. अंडरस्टँड? म्हणजे तुम्ही यू आर कॅपेबल, तुम्ही योग्य आहात की तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाल आणि लोकांना पण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये घेऊन याल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्हाला परमेश्वराने माफ केलेले आहे. आम्हाला अंधारातून कुठे आणलेलं आहे? प्रकाशात आणलेलं आहे. अंधारातून प्रकाशात आणणं म्हणजे पापातून पवित्रतेमध्ये आणलं. जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो आमचा प्रभू म्हणून, आमचा देव म्हणून, त्यावेळेस आमची सगळी पापं काय होतात? येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे साफ होतात. अशी साफ होतात की आम्ही पापच केली नाही. तर आम्ही माफ केले गेलेले लोक आहोत. खूपदा आम्ही एक चूक करतो आणि त्या चुकीची आम्ही 100 वेळा लोकांकडे माफी मागतो की माझ्याकडनं चूक झाली, मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर, तरी समोरचा आम्हाला माफ करत नाही. त्याच्या मनामध्ये नेहमी ते अडकलेलं असतं किंवा त्याच्या नेहमीमध्ये ते दुःख असतं की किंवा तो नेहमी ते दाखवत असतो की तू हे केलं, तू ते केलं, तू ते केलं. पण विचार करा, ज्या परमेश्वराच्या समोर मेल्यानंतर आम्हाला उभं राहायचं आहे,
तो परमेश्वर म्हणतो की तुझी सगळी पापं माफ झाली आहेत, तुला मी अंधकाराकडून पवित्रतेमध्ये घेऊन आलेलो आहेत. आणि इतकं पवित्र केलेलं आहे की आम्ही येशू एवढे पवित्र आहोत. तर चर्च, परमेश्वराने आम्हाला माफ केले, पण आम्ही स्वतःला माफ केलं आहे. कितीतरी गोष्टींविषयी आम्ही स्वतःला दोषी धरतो. परमेश्वर म्हणतो की ज्याला मी माफ केलेलं आहे त्याला दोषी कोण ठरवणार? आम्ही स्वतःसुद्धा स्वतःला दोषी ठरवू शकत नाही, कारण परमेश्वराने आम्हाला माफ केलेलं आहे. स्वतःची सगळी पापं स्वतःला माफ करा. काही चुका झाल्या असतील, काही प्रॉब्लेम झाले असतील, काही पापं झाली असतील, ती झालेली आहेत. तो भूतकाळ आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ नाही करू शकणार, परमेश्वर पण माफ करू नाही शकणार. तर आज जर परमेश्वराने आम्हाला माफ केलेला आहे, तो प्रियांनो प्लीज स्वतःला पण माफ करा. आम्ही पश्चाताप करतो, पापापासून आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा परमेश्वर आमच्या सगळ्या पापांची आम्हाला क्षमा करतो. तर स्वतःचा आदर करण्यासाठी 4 पिलर्स आहेत की मला परमेश्वराने स्वीकारले आहे, मी किमती आहे, मी योग्य आहे आणि माझी सगळी पापं माफ झालेली आहेत. आता आमची एकच रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे की ज्याने मला अंधकारातून प्रकाशामध्ये घेऊन आलं त्याचे गुण आम्ही प्रकट करावे. मतलब हा आहे की ज्या परमेश्वराने आपले रक्ताची किंमत देऊन मला माफ केलं, साफ केलं, त्याचे पुत्र बनवलं, स्वीकारलं, मला येशू ख्रिस्ताच्या उजव्या हाताला सिंहासनावर बसण्याचा अधिकार दिला, मला स्वर्गामध्ये माझ्यासाठी घर बनत आहे, मला खूप सारे मुकुट आणि खूप सारे इनाम स्वर्गामध्ये गेल्यानंतर मिळणार आहेत. ते सगळं जर मला पाहिजे असेल तर ज्या परमेश्वराने मला पापातून पवित्रतेमध्ये घेऊन आलं त्या परमेश्वरासारखं बनणं हे माझं कर्तव्य आहे. तर ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका की लोक मला हे बोलतात, लोक मला ते बोलतात, लोकांनी माझी किंमत करत नाहीत, मला माझे आपले किंमत करत नाहीत. आज ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका आणि हा विचार करा की जर परमेश्वराने मला स्वीकारलं आहे, जर परमेश्वरानीच्या नजरेमध्ये मी किमती आहे, जर परमेश्वराने मला माफ केलं आहे, जर परमेश्वराने माझ्यासाठी योजना बनवल्या ज्या माझ्या भल्याच्या आहेत, अनंत काळापर्यंत तो माझ्याबरोबर राहणारा परमेश्वर मला सांगतो की मी तुझ्यावर प्रेम करतो, तर आज प्रियांनो जे पण स्वतःविषयी आज तुम्हाला वाटतं आहे किंवा लोकांनी तुम्हाला जी लेबलं लावली आहेत ती सगळी आज काढून टाका आणि परमेश्वराच्या नजरेतून स्वतःला बघा की तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती मौल्यवान आहात, तुम्ही किती किमती आहात, तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती पवित्र आहात आणि परमेश्वराच्या तुमच्यासाठी योजना किती मोठ्या आहेत. आमेन. आपण प्रार्थना करू. प्रभू धन्यवाद आजच्या वचनासाठी. प्रभू खूप अद्भुत रीतीने आज तू आम्हाला सांगितलं की प्रभू आम्ही स्वतःकडे कुठल्या नजरेने बघितलं पाहिजे. प्रभू जी नजर आज तू आम्हाला दिलेली आहे प्रभू, तुझी नजर आज प्रत्येक ऐकणाऱ्यांनी स्वतःकडे तसंच बघावं आणि आपल्या जीवनाला प्रभूजी सांभाळावं, सावरावं आणि प्रभू जे काम तू आम्हाला करण्यासाठी ठेवलेलं या जीवनासाठी ते आम्ही आमच्या जीवनात न करावं म्हणून प्रत्येकाला, इव्हन मला पण तू मदत आणि सहाय्यता कर. येशूच्या नावामध्ये आमेन.